नमस्कार, सी 24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीच्या जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या मार्शल या श्वानाची थाटामध्ये सेवानिवृत्ती। सांगली पोलीस दलातर्फे मार्शलचा जंगी सत्कार। आंबेगाव तालुक्यामध्ये वाढीव वीज बिलामुळे ग्राहक झालेत हैराण। महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना बसतोय आर्थिक भुर्दंड। पाथर्डीमध्ये घरकुल आणि शौचालय कामांमध्ये झालाय मोठा गैरव्यवहार। चौकशीच्या मागणीसाठी लक्ष्मण डांगेंचं उपोषण सुरू। आणि बारामती तालुक्यामध्ये जादूटोणा आणि भाणामती करून कुटुंबाचा होतोय मानसिक छळ। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सांगली जिल्ह्यामधील अनेक महत्त्वाच्या घटना आणि गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलामधील मार्शल हा श्वान 9 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालाय। दरम्यान पोलीस दलातर्फे मार्शलचा जंगी सत्कार करण्यात आला। सांगली जिल्ह्यामधील अनेक घटना गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलामधील मार्शल हा श्वान बॉम्ब शोधक पथकामध्ये काम करत होता। 4 ऑगस्ट 2009 रोजी तो सेवेमध्ये दाखल झाला। त्यानं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामधील सुरक्षेचा आढावा घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे। कौलापूर इथे 2016 मध्ये विहिरीमधील गाळ काढताना बॉम्ब सापडला होता। तोही मार्शलनंच शोधून दिला होता। त्याची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे। तो अनेक घटनांचा साक्षीदार राहिलाय। 9 वर्षांच्या सेवेनंतर तो सोमवारी निवृत्त झाला। त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्या हस्ते मार्शलचा सत्कार करण्यात आला। मार्शल श्वानाची यावेळी सजवलेल्या जीपमधनं मिरवणूक काढण्यात आली। मी पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड बीडीएस पथकाला 20 जून 2017 पासून कार्यरत आहे। आमच्याकडील बीडीएस पथकाकडील कार्यरत श्वान मार्शल हा सन 2009 पासून 10/4/2018 पर्यंत कार्यरत होता। मार्शलनी आमचा तो एक लाडका असा स्निपर डॉग होता। तो 10/4ला रिटायर झाला। तत्पूर्वी त्याने बरेचसे VVIP दौरे आणि इतर सण उत्सवाचे बंदोबस्ताचे घातपात विरोधी तपासणीचे अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यानं काम केलेलं आहे। त्याचे डॉग हँडलर संजय कोळी यांनी त्याला चांगलं ट्रेनिंग आणि त्याच्याकडून काम करून घेतलेलं आहे। तर ह्या डॉगचा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा आम्ही निरोप समारंभ अतिशय चांगल्या रीतीनं घेतलेला आहे। पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे आपण सेंड ऑफ घेतच असतो, परंतु आम्ही इथं वेगळ्या तऱ्हेने एक श्वानचा त्यानं पण काम प्रामाणिकपणे आणि चांगल्या तऱ्हेनं केल्यामुळं आम्ही त्याचाही तेवढ्याच जोमानं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा सेंड ऑफचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। मी पोलीस नायक संजय बाळासाहेब कोळी, बक्कल नंबर 858। आज इथं जो श्वान मार्शल सांगली बॉम्ब स्क्वॉडचा एक्सक्लुझिव्ह शोधक श्वान मार्शल हा सेवानिवृत्ती होत आहे। त्याचा मी हँडलर आहे, जे श्वान हस्तक आहे। श्वान मार्शल हा 8 वर्ष सांगली पोलीस दलामध्ये सेवा बजावत आहे। 5 ऑगस्ट 2009 साली सांगलीमधूनच हा श्वान खरेदी केला होता। विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा मुंबई यांच्या आदेशानं बॉम्ब स्क्वॉडकरिता हा श्वान खरेदी केला होता। या साधारण 6 महिने इथं बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर पुढचे 6 महिने त्याचं प्रशिक्षण पुणे येथे झालेलं आहे। त्यानंतर सलग ट्रेनिंगनंतर ते आज तक सलग त्यानं आपल्या पोलीस खात्यासाठी सेवा दिलेली आहे। त्यामध्ये VIP सुरक्षा, VIP जे दौरे असतात आणि त्याचबरोबर आपण पंढरपूर वारी, तुळजापूरचे नवरात्र उत्सव, IPL मॅचेस असे भरपूर ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करता श्वान मार्शलचं फार मोठं योगदान आहे। आणि 12 वर्षातून एकदा भरणारा नाशिक येथील कुंभमेळा येथे सुद्धा 3 महिने मी आणि श्वान मार्शल आणि आमची टेक्निशियन टीम आम्ही एकत्र होतो। तिथं सुद्धा घातपात विरोधी तपासणीचं फार मोठं काम श्वान मार्शलद्वारे केलेलं आहे। तर एक कर्मचारी म्हणून त्याकडे आपण बघत असतो पोलीस खात्यात। कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर जो समारंभ केला जातो त्याच पद्धतीनं आपण या श्वान मार्शल मानानं सेवानिवृत्ती केलेला आहे।
म्हणजे विनासाहस विना तक्रार त्या कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यानं पोलीस खात्यासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे. आणि शॉन मार्शलचं थोडक्यात सांगायचं झालं तर तो सध्या आता 9 वर्षाचा आहे आणि त्याचं डेली रुटीन जे असतं ते 2 टाईम भोजन असतं आणि सकाळी व्यायाम असतो, सकाळी रनिंग. आता ह्या उन्हाच्या दिवसामध्ये कमी असतं, इतर दिवशी आपण रेग्युलर आपल्या मैदानामध्ये सराव केला जातो. आणि त्याचबरोबर त्याचं जे राहणीमान आहे तिथं आपल्याकडे कॅनल आहेत त्यामध्ये तो राहत असतो. वजन किती आहे? आत्ता वजन त्याचं 38 किलो आहे आणि जन्मतारीख त्याचे 25 मे 2009. आता रिटायर झाला आहे, त्यानंतर त्याचं तुम्ही आता तो सेवानिवृत्त झाल्यानंतर 3 महिन्याचा असल्यापासून तो माझ्याजवळ आहे. त्याच्या सवयी ह्या मलाच माहिती आहेत आणि तो जो डॉग आहे तो माझ्याशिवाय कोणाच्या हातचं खात नाही. त्यामुळे मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी निवेदन देऊन तो सदर सेवानिवृत्त श्वान हा माझ्या घरी मी स्वतः देखभाल करण्यासाठी घेतलेला आहे आणि तो तसा SP साहेबांनी त्याला मान्यता देऊन तो श्वान मला घरी नेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. समजा स्वभाव कसा होता? म्हणजे स्वभाव थोडा रागीट होता. म्हणजे आमच्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांच्याकडे तो लाडाने वगैरे जायचा, परंतु ते कोणाचं ऐकत नव्हतं. म्हणजे काम कोणाच्या हातनं ऐकत नव्हता. म्हणजे ते कामाची जी ऑर्डर आहे ती मीच दिली पाहिजे त्याला. ते थोडा असा स्टायलिश होता, ॲग्रेसिव्ह होता थोडा. म्हणजे जवळ कोण त्याला लाड वगैरे असं आवडत नव्हतं त्याला. म्हणजे कामाच्या बाबतीत तो 1 नंबर होता, स्मेलिंगच्या बाबतीत 1 नंबर. केसमध्ये काय डिटेक्ट असं आपल्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये त्यानं भरपूर ठिकाणी म्हणजे माननीय पंतप्रधान तसेच राष्ट्रपती यांचे दौऱ्यामध्ये फार मोठं योगदान घातपातविरुद्ध तपासणी केलेलं आहे. आणि जिल्ह्यामध्ये जे एका ठिकाणी आपल्याला संशयित वस्तू आढळली होती, मग त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह आहे का नाही याचं फार मोठं डिटेक्शन त्यानं केलेलं आहे. त्यानंतर पुढील कारवाई आमच्या टेक्निशियनमार्फत करण्यात आली होती. बेवारस बॅग ज्यावेळेला येत असते त्यावेळेला त्या बेवारस बॅगला हात लावायला आपण कचरत असतो, परंतु स्वतःच्या जीवाची काळजी न करता शॉन मार्शलला मी आज्ञा दिल्यानंतर तो स्वतः जाऊन तिथं चेक करायचा. त्यानंतर मी माझं जे सजेशन आहे त्यानं जे शॉन मला सांगायचं आणि माझं सजेशन मी माझ्या पुढील टीमला सांगत होतो, त्याप्रमाणे पुढील कारवाई होत होती. पण आता की आपल्या पथकामध्ये हे आहेत आता बॉम्ब स्क्वॉडकरता 2 वेकन्सी होत्या, त्यामध्ये हा एक रिटायर झालेला आहे आणि त्याच्या बदली हा नवीन एक शॉन घेतलेला आहे, त्याचं नाव लिओ ठेवलेलं आहे. आणि नवीन एक आत्ताच 2 दिवसापूर्वी नवीन शॉन खरेदीची ऑर्डर झालेली आहे. म्हणजे एकूण बॉम्ब पथकाकरता 2 शॉन आहेत, एक्सप्लोजिव्ह शोधक शॉन. आणि आपल्या सांगली जिल्ह्याकरता एकूण 6 डॉग आहेत. त्यामध्ये 3 एक्सप्लोजिव्ह आहेत, 2 क्राईमचे आहेत आणि 1 नार्कोटेक्स आहे. नार्कोटेक्सचा आहे जो आज सध्या राजस्थानमध्ये प्रशिक्षण घेत आहे. 2009. आता रिटायर झाला आहे, त्यानंतर त्याचं तुम्ही आता तो सेवानिवृत्त झाल्यानंतर 3 महिन्याचा असल्यापासून तो माझ्याजवळ आहे. त्याच्या सवयी ह्या मलाच माहिती आहेत आणि तो जो डॉग आहे तो माझ्याशिवाय कोणाच्या हातचं खात नाही. त्यामुळे मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी निवेदन देऊन तो सदर सेवानिवृत्त श्वान हा माझ्या घरी मी स्वतः देखभाल करण्यासाठी घेतलेला आहे आणि तो तसा SP साहेबांनी त्याला मान्यता देऊन तो श्वान मला घरी नेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. समजा स्वभाव कसा होता? म्हणजे स्वभाव थोडा रागीट होता. म्हणजे आमच्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांच्याकडे तो लाडाने वगैरे जायचा, परंतु ते कोणाचं ऐकत नव्हतं. म्हणजे काम कोणाच्या हातनं ऐकत नव्हता. म्हणजे ते कामाची जी ऑर्डर आहे ती मीच दिली पाहिजे त्याला. ते थोडा असा स्टायलिश होता, ॲग्रेसिव्ह होता थोडा. म्हणजे जवळ कोण त्याला लाड वगैरे असं आवडत नव्हतं त्याला. म्हणजे कामाच्या बाबतीत तो 1 नंबर होता, स्मेलिंगच्या बाबतीत 1 नंबर. केसमध्ये काय डिटेक्ट असं आपल्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये त्यानं भरपूर ठिकाणी म्हणजे माननीय पंतप्रधान तसेच राष्ट्रपती यांचे दौऱ्यामध्ये फार मोठं योगदान घातपातविरुद्ध तपासणी केलेलं आहे. आणि जिल्ह्यामध्ये जे एका ठिकाणी आपल्याला संशयित वस्तू आढळली होती, मग त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह आहे का नाही याचं फार मोठं डिटेक्शन त्यानं केलेलं आहे. त्यानंतर पुढील कारवाई आमच्या टेक्निशियनमार्फत करण्यात आली होती. बेवारस बॅग ज्यावेळेला येत असते त्यावेळेला त्या बेवारस बॅगला हात लावायला आपण कचरत असतो, परंतु स्वतःच्या जीवाची काळजी न करता शॉन मार्शलला मी आज्ञा दिल्यानंतर तो स्वतः जाऊन तिथं चेक करायचा. त्यानंतर मी माझं जे सजेशन आहे त्यानं जे शॉन मला सांगायचं आणि माझं सजेशन मी माझ्या पुढील टीमला सांगत होतो, त्याप्रमाणे पुढील कारवाई होत होती. पण आता की आपल्या पथकामध्ये हे आहेत आता बॉम्ब स्क्वॉडकरता 2 वेकन्सी होत्या, त्यामध्ये हा एक रिटायर झालेला आहे आणि त्याच्या बदली हा नवीन एक शॉन घेतलेला आहे, त्याचं नाव लिओ ठेवलेलं आहे. आणि नवीन एक आत्ताच 2 दिवसापूर्वी नवीन शॉन खरेदीची ऑर्डर झालेली आहे. म्हणजे एकूण बॉम्ब पथकाकरता 2 शॉन आहेत, एक्सप्लोजिव्ह शोधक शॉन. आणि आपल्या सांगली जिल्ह्याकरता एकूण 6 डॉग आहेत. त्यामध्ये 3 एक्सप्लोजिव्ह आहेत, 2 क्राईमचे आहेत आणि 1 नार्कोटेक्स आहे. नार्कोटेक्सचा आहे जो आज सध्या राजस्थानमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दरम्यान मार्शलची देखभाल हे पोलीस हवालदार संजय कोळी हे करत होते.
तो त्यांच्याच सवयीचा होता. त्यामुळे मार्शल निवृत्त झाल्यानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी पोलीस हवालदार संजय कोळी यांनी घेतली आहे. यावेळी पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक पथकाचे उपनिरीक्षक, हवालदार तसेच मार्शलला हाताळणारे पोलीस नाईक संजय कोळी आणि समीर सनवी आदी उपस्थित होते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. अखिल भारतीय वारकरी जिल्हा अध्यक्ष हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांना नुकताच दिल्ली येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं नगर जिल्हा वारकरी भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. यानिमित्त माळी बाबुळगाव इथे श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम इथे अखिल भारतीय वारकरी मंडळ पाथर्डी शेवगाव यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांना नुकताच दिल्ली येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं नगर जिल्हा वारकरी भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यानिमित्तानं माळी बाबुळगाव इथे श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम इथे अखिल भारतीय वारकरी मंडळ पाथर्डी शेवगाव यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे रामलीला मैदानावरती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोदले, माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि संत महंतांच्या उपस्थितीमध्ये अनिल महाराज वाळके यांना पुरस्कारानं गौरवण्यात आले. माळी बाबुळगाव या आणि पंचक्रोशीमधील तसेच पाथर्डी तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ म्हणून ओळख असलेले श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम आणि सेवाधामाचे संस्थापक तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांच्या अथक परिश्रम, संकल्पनेमधनं आणि निष्ठेमधनं निसर्गरम्य परिसरामध्ये सेवाधामाची भव्यदिव्य इमारत उभी राहिली आहे आणि येथील कार्यही प्रगतीपथावर आहे. सेवाधामाच्या माध्यमामधनं भव्य स्वरूपामध्ये सप्ताहाचं आयोजन करून ज्ञानदानासह अन्नदान इथे केलं जातं. तसेच कीर्तन सेवा, अभंग हरिपाठ, काकडा, हरिजागर, भजन, गवळणी, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम रोजच सुरू असतात. तसेच सेवाधामाच्या माध्यमामधनं विविध सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात. त्यामुळे अगदी अल्पावधीमध्येच सेवाधामाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचलाय. महाराष्ट्रामधील सर्वच क्षेत्रामधील ख्यातनाम व्यक्ती सेवाधामाला भेट देऊन वाळके महाराजांच्या कार्याचा गौरव करतायत. त्यामुळे या सर्व कार्याची दखल घेऊन हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांना नुकतेच दिल्ली इथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं नगर जिल्हा वारकरी भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. एकादशी निमित्त आणि या सन्मान सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतीक्षाताई गिरमकर यांची कीर्तन सेवा झाली आहे. यानिमित्त हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बुटुळे, रामायणाचार्य सोमनाथ महाराज कराळे, भागवताचार्य महेश महाराज हरवणे, गणेश महाराज डोंगरे, रामायणाचार्य राम महाराज उदागे, गायनाचार्य कांताबापू देवडे, गायनाचार्य महादेव महाराज शिरसाट, अप्पासाहेब मोरे, मृदुंगाचार्य मल्हारी घनवट, ज्ञानेश्वर कवडे, जिल्हा परिषद कलावंत मानधन समितीचे सदस्य आणि मृदुंगाचार्य रामकिसन तापडिया, संजय महाराज वारे, अशोक महाराज पुरी, भाऊसाहेब वाळके, योगेश वाळके, सोन्याबापू भोसले, सुभाष चौधरी, बाळू कोलते, पोपट भोसले, विठ्ठल तांदळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामाचे संस्थापक हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांनी अधिक श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामाच्या माध्यमातून आपण 3 वर्षापूर्वी पाथर्डी परिसरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामाची स्थापना केली आणि या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं तालुक्याच्या शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी भव्य ज्ञानेश्वर महाराजांचं मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. मंदिर देखील अतिशय देखणं आखीवर एकीव अशा प्रकारचं या ठिकाणी बांधलेलं आहे आणि अतिशय कष्टातून आणि अतिशय श्रमातून अशा प्रकारचा आपण हे सगळे काम करीत आहेत. या सेवाधामावर अनेक साधू संतांची मोठी अशा प्रकारची कृपा आहे. परवा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत हरिभक्त पारायण शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा या ठिकाणी येऊन या सेवाधामाला भेट दिली आणि या ठिकाणी आज प्रत्येक महिन्याला वद्य एकादशीच्या निमित्ताने जी वारी भरती ती वारी अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची आहे. सकाळचं काकडा भजन होतं, तदनंतर कीर्तन होतं आणि कीर्तनानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम दर एकादशीला अशा प्रकारचा होतो आणि संध्याकाळी पण एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी जागरचा कार्यक्रम होतो. असं जवळजवळ
3 वर्षापासून या ठिकाणी हा सातत्याने कार्यक्रम चालू होत आहे आणि माझी एक सगळ्याला विनंती असेल, सर्व शेवगाव पाथर्डी तालुक्यातील भाविकांना नवे नगर जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायातील भाविकांना एक विनंती आहे की या ठिकाणी हा प्रत्येक महिन्याच्या वारीचा जो एकादशीचा वारी असते, या वारीला जास्तीत जास्त आपण संख्येने कसे उपस्थित राहता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं याची सगळ्यांना विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट अशी या ठिकाणी की वारकरी संप्रदायाचं काम करीत असताना, अखिल भारतीय वारकरी मंडळाचं काम करीत असताना पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी मंडळाचं काम आहे। या ठिकाणी वारकरी शिक्षण जर घ्यायचं असेल तर आपल्याला पंढरपूरला जावं लागतं, आळंदीला जावं लागतं, नाही तर पैठणला जावं लागतं। अशी एक आमची संकल्पना आहे की वारकरी शिक्षण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर सेवा धामाच्या माध्यमातून कसं मिळेल याची आपल्याला सुरुवात या ठिकाणी करायची। याच्यासाठी सर्व भाविकाला विनंती आहे की या ठिकाणी आता 50 लाखाची वारकरी भवन म्हणून, एक संत भवन म्हणून एक मोठी इमारत भविष्यात या ठिकाणी लवकरात लवकर अशा प्रकारची चालू करायची आहे। तेव्हा सर्व भाविकांना विनंती असेल माझे की आपण जास्तीत जास्त सेवाधामाला सरळ हस्ते कशी आपण मदत कराल याची सगळ्यांची चरणी माझी विनंती करतो आणि जास्तीत जास्त आपण सेवाधामाचा माऊलीच्या दर्शनासाठी येत जावं अशी सगळ्याला हात जोडून विनंती अशा प्रकारची आहे। संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध। प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं। राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग, नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,
शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यामध्ये वाढीव वीज बिलांनी ग्राहक पुरते हैराण झालेत. वीज वापर कमी असून देखील जास्तीचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतोय. महावितरणचा गलथान कारभार यामधनं स्पष्ट दिसू लागलाय. आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये महावितरण कंपनीकडनं घरगुती वीज बिलं वाढीव येत आहेत आणि ग्राहकही वीज बिलं आणि मीटरचं रीडिंग न घेता, खातरजमा न करता लाईट बिल भरतायत. तर काही ग्राहक वीज बिल कमी करण्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारतायत. अनेकदा हेलपाटे मारून देखील वीज बिलं कमी होत नाहीयेत आणि अनेकांच्या वीज बिलांवरती रीडिंग कमी आणि बिल जास्त येत आहे. तर काहींच्या वीज बिलावरती मीटरचा फोटोच येत नाहीये. तर अनेकदा महावितरणचे कर्मचारी वीज बिल कमी करून देतात, परंतु पुढील महिन्यामध्ये पुन्हा मागील वीज बिल वाढून येत आहे. असा काहीसा प्रकार चांडोली बुद्रुक येथील प्रभाकर थोरात यांच्या बाबतीतही घडलाय. माझं नाव प्रभाकर रामभाऊ थोरात, राहणार चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी पूर्वी आकाशवाणीमध्ये सर्व्हिसला होतो. आता रिटायरमेंटला आहे. मग मी पुण्याला आता मुलाकडे राहत असतो ना. शनिवार रविवार सोमवार इथं पाणी भरण्यासाठी येत असतो. 2च दिवस पाणी भरून पुन्हा मी जातो. तर हे बिल आता हे 2-3 महिन्यापासून 100 युनिट दाखवले त्यांनी. 684 त्यांनी 784 केले आणि ते कंटिन्यूस तसंच ठेवलेले आहे. आणि याचं माझं युनिट किती जळतं 15च्या पुढं तर कधीच अजून गेलं नाही. तर रेग्युलर त्यांनी द्यायचं. दरवेळेला मला जायचं. एक तर माझं 71 वय, वर जेणं चढायचं उतरायचं. त्या प्रत्येक वेळेला झेरॉक्स देत असतो मी. बिल कमी करून आलं त्याची झेरॉक्स द्या, पुढच्या वेळेला तुम्हाला काय येणार नाही. रेग्युलर येईल. परत जातो तर कमी करून देतात. तेवढं कमी केलं पुढच्या वेळेला आहे ती काय जैसे तेच राहतं. काही फरक पडत नाही त्याच्यात. आता याच्यात हे बिल दिलं पण 540 580 अशी थकबाकी दाखवली. आणि आता ह्या बिलाला 800 रुपये थकबाकी दाखवली. ही थकबाकी आली कुठून मला हे म्हणायचं. रेग्युलर महिन्याला बिल भरतो मग 800 रुपये बिल आलं कसं, थकबाकी दाखवली कशी, त्याचं मला विश्लेषण. दरम्यान महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतोय. नमस्कार, मी नितीन मेंढे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका संघटन मंत्री म्हणून काम पाहतो. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी ही संघटना आहे आणि त्या संघटनेचं मी तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. तर आज महत्त्वाचा विषय सांगायचा असं की महावितरण वीज वितरण कंपनी जी आपली लाईट पुरवते ती सध्या सर्रास ग्राहकांना मोघम बिलं देत आहे. म्हणजे आपलं बिल रिडिंगप्रमाणे बिल देत नाही, जास्तीची बिलं टाकते, वाढीव बिलं टाकते. याबाबत आमचे एक मित्र आहेत चांडोलीचे, प्रभाकर रामभाऊ थोरात म्हणून, त्यांचं हे वीज बिल आपल्या समोर आहे. ह्या बिलाचा विषय असा होता की ते स्वतः घरामध्ये राहत नाहीत, ते पुण्याला असतात, परंतु त्यांचा सर्रास एक ॲव्हरेज वीज वापर पाहिला तर महिन्याला 5 ते 7 किंवा 8 किंवा 10 युनिट असं त्यांचं ॲव्हरेज आहे. परंतु जानेवारी महिन्यापासून त्यांना वीज कंपनीनं सर्रास 100 युनिटचं बिल टाकले. सर्रास 100 टाकले. त्यांचा वीज वापर अजिबात तेवढं नाहीच आहे, परंतु 100 युनिटचे बिल टाकले. आणि ॲक्च्युली त्यांनी मीटरवरती म्हणजे बिलावरती मीटरचा फोटो पण घेतला आहे. ॲक्च्युली रिडिंग आहे 729 काय, आणि इथं दिसते 784. म्हणजे 729 आणि 784 हा किती मोठा डिफरन्स आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की वीज कंपनीनं मीटर रिडिंगसाठी फोटो काढून ॲक्युरेट बिलं यावं म्हणून फोटो काढून रिडिंग घेण्याची व्यवस्था केली. त्याला वीज कंपनी पैसे खर्च करते, तरीसुद्धा वीज कंपनी जाणीवपूर्वक वीज ग्राहकांसाठी जी करेक्ट बिलं आहेत, जी योग्य बिलं आहेत, ती बिलं न देता वाढीव बिलं देऊन लूट करत आहे. मित्रांनो, दुसरा विषय सांगायचा आहे की शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या बाबतीमध्ये तर फारच भयानक अवस्था आहे. म्हणजे कृषी पंपाला मीटर बसवलेत
परंतु त्याचं रिडिंग घेतच नाही आणि त्याचं मोघम बिल म्हणजे नाहक बिल अगदी 100 युनिट असेल तर 1000 युनिटचं बिल टाकलं जाते. शेतकरी पाहत नाही आणि याच्यामध्ये वीज कंपनीचं एक प्रकारे वीज कंपनी शेतकऱ्यांची म्हणा किंवा वीज ग्राहकांची म्हणा लूटच करत आहे. आता ह्या लुटीला वीज कंपनी 100% जबाबदार आहेच आहे, परंतु ग्राहक सुद्धा याला जबाबदार मानावं लागतील. कारण सांगतो, ग्राहक कधी आपलं वीज बिल वाचन करून पाहतच नाही. जे काय बिल येते आलं बिल भरून टाकायचं आणि याचाच गैरफायदा वीज कंपनीने घेतलाय. मी तुम्हाला असं आवाहन करतो की तुमचं जे बिल येते ते बिल तपासून पहा, तुमचं मीटरचं रिडिंग तपासून पहा, रिडिंग आणि बिल याचं ताळमेळ जुळून पहा, अभ्यास करून पहा आणि मगच तुम्ही बिल भरा. आता मला ग्राहकांना हे आवाहन करायचंच आहे, परंतु वीज कंपनीला सुद्धा सवाल विचारायचा, प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही चुकीची बिलं का पाठवता? तुम्ही मीटर बसवताय, मीटरचं रिडिंग घेताय, रिडिंग घेण्यासाठी फोटो काढून त्याचं बिलावरती छापायचं काम करताय, म्हणजे फोटो काढण्यासाठी खर्च आहे, बिलावरती तुमचा ग्राहकांचा मीटरचा फोटो छापण्यासाठी खर्च आहे, पुन्हा ते वीज बिल आहे ते वितरण करण्यासाठी सुद्धा खर्च आहे. एवढा खर्च करून सुद्धा तुम्ही चुकीची बिलं का टाकता? माझा सरळ प्रश्न आहे, सवालच आहे वीज कंपनीला. तुमच्याकडं सुशिक्षित वीज ग्राहकांना चुकीची मोघम बिलं आली, त्या सर्व वीज ग्राहकांना मी आवाहन करतो की मित्रांनो, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला मराठी चांगलं वाचता येते, इंग्रजी वाचता येते, तुम्ही तुमचं मीटरचं रिडिंग पहा, ॲक्युरेट रिडिंग किती आहे, तुम्हाला कंपनीनं किती ॲव्हरेज बिल टाकले, किती रिडिंग टाकले ते तपासा. चुकीचा असेल तर वीज कंपनीच्या कार्यालयात जा, तिथं जाऊन तुम्ही लेखी अर्ज करा की माझं बिल चुकीचं आलंय, ते बिल कमी करून घ्या आणि मगच तुम्ही बिलं भरा. ग्राहक पंचायतीच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुक्याच्या वतीनं मी तमाम वीज ग्राहकांना असं नम्र आवाहन करतो की तुम्ही तुमचं ॲक्युरेट वीज बिल भरावं आणि ॲक्युरेट वीज बिल तुम्हाला आलं नसेल, त्यात तुम्हाला काही शंका असतील, काय अडचणी असतील तर तुम्ही कृपया माझा मोबाईल नंबर देतो, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कधी मला कॉल करा, मी तुम्हाला निसंकोचपणे मदत करेन. मोबाईल नंबर असा आहे 99 75 620 661. या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करा, मी तुम्हाला वीज बिलासंदर्भात किंवा विजेसंदर्भात ज्या काही तुमच्या अडचणी असतील नेहमीच कधीही तुम्हाला मी मदत करेन. अमोल जाधव, C24 तास. पुण्यामधील केन्शा मोबाईल्स, मेहता टेलिकॉम यासह इतर रिटेल साखळ्यांच्या सहयोगानं इंटेक्स टेक्नॉलॉजीज या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मधील कंपनीच्या वतीनं इंटेक्स उदय या नवीन स्मार्टफोनचं लॉन्चिंग करण्यात आलंय. पुण्यामधील केन्शा मोबाईल्स, मेहता टेलिकॉम यासह इतर रिटेल साखळ्यांच्या सहयोगानं इंटेक्स टेक्नॉलॉजीज या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समधील आघाडीच्या कंपनीनं इंटेक्स उदय हा नवीन स्मार्टफोन सादर केलाय. सतत क्रियाशील विद्युत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानप्रेमी इंटेक्स कंपनीनं 3 GB रॅम, 5.2 इंची स्क्रीन आणि फिरोजी श्रेणीमधल्या ग्राहकांच्या खिशाला परवडणारा फक्त 7,999 रुपये किमतीच्या स्मार्टफोनचं लॉन्चिंग केलंय. आणि विशेष म्हणजे 2,200 रुपयांची कॅशबॅक ऑफरही या प्रसंगी जाहीर करण्यात आली आहे. हमने पुणे को चुना इस प्रोडक्ट लॉन्च करने के लिए. इसके अंदर हमने 332 का इंटरनल स्टोरेज दिया हुआ है, 513 का कैमरा दिया हुआ है, फिंगरप्रिंट स्कैनर है और 7,999 के बहुत ही एग्रेसिव प्राइस में स्पेशली पुणे के लिए हमने ये प्रोडक्ट लॉन्च किया है. इसकी प्राइस क्या है? 7,999. कस्टमर को कहाँ पे अवेलेबल रहेगा? कस्टमर हमने एक्सक्लूसिवली 4 दुकानों से जो है वो लॉन्च किया है, जो 4 दुकानों पे ही अवेलेबल रहेगा. इनके स्टोर्स जहाँ हैं पुणे सिटी के अंदर, ये आपके केन्शा मोबाइल, द कॉर्नर मोबाइल, मानिक मोबाइल शॉपी और मेहता टेलीकॉम, इनके जितने स्टोर्स हैं इन्हीं स्टोर्स पे ये प्रोडक्ट अवेलेबल रहेगा. मोस्ट ऑफ आपने यूथ के लिए बनाया हुआ प्रोडक्ट, यंगस्टर्स के लिए ये प्रोडक्ट. लेकिन यंगस्टर आजकल सब ऑनलाइन ही बुक करते, तो इसके लिए कुछ किया है क्या आपने? हाँ जी, ऑनलाइन है, बट आज भी एक कस्टमर है जो सारा आके टच और फील लेके एक प्रोडक्ट खरीदना चाहते हैं और हम उसको एक अच्छे वैल्यू फॉर मनी में प्रोडक्ट ऑफर कर रहे हैं, तो डेफिनेटली वो इन आउटलेट्स पे आके ही उस प्रोडक्ट को बाय करेगा, क्योंकि ये ऑनलाइन में भी इसका कोई ऑल्टरनेट नहीं मिलेगा प्रोडक्ट. सर, खूपच आनंदाची गोष्ट आहे. इंटेक्स सुद्धा एक असा स्मार्टफोन आहे की तो यूथ स्पेशली जो क्लास आहे त्याला आवडणारे स्पेसिफिकेशनचा एकमेव प्रोडक्ट आहे आणि खूपच ॲग्रेसिव्ह प्राईस रेंजमध्ये लॉन्च होतो तो. खूप आनंदाची गोष्ट आहे सर. आपल्याकडे बाकीचे इतर जे प्रॉडक्ट आहेत त्याच्या तुलनेत हा किती
चांगला आहे किंवा काय कसं ह्याला जर आपण कम्पेअर केला अदर कंपनीज बरोबर तर हा प्राईस सेगमेंटसाठी सगळ्यात युनिक प्रॉडक्ट आहे. जे फीचर्स आज ह्यांनी दिलेले आहेत हे ह्या फीचर्ससाठी तुम्हाला अदर कंपनीमध्ये जास्त पैसे मोजावे लागतात आणि ह्यांनी 7999मध्ये दिलेला आहे. ह्या उदयचा सगळ्यात कंपनीचा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्यांनी कस्टमर सर्व्हिस रिलेटेड यांनी फोकस केलेला आहे. जर आम्ही 100 तासामध्ये फोनला जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला 100 तासामध्ये फोन रिपेअर किंवा रिप्लेस करून भेटला जाईल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील घरकुल आणि शौचालय कामांमध्ये लाभार्थी निवडताना मोठा गैरव्यवहार झालाय. या प्रकरणी चौकशी व्हावी मागणीसाठी मनसेचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. पाथर्डी तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीमधील घरकुल आणि शौचालय कामांमध्ये लाभार्थी निवडताना मोठा गैरव्यवहार झालाय. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. याबाबत 31 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली होती. मात्र चौकशी न झाल्यास 16 एप्रिलपासून पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा डांगे यांनी दिला होता. साकेगाव ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल आणि शौचालयाच्या कामामध्ये लाभार्थी निवडताना शहानिशा न करता शासकीय नोकरदार पूर्वी ज्यांनी लाभ घेतलाय असे लाभार्थी, पेन्शनधारक आदींना या योजनेचा लाभ दिला गेलाय. ही शासनाची फसवणूक आहे. शौचालयांचे लाभार्थी असलेल्यांकडनं काही पैसे घेतलेले आहेत आणि शौचालयाचे अनुदान देण्यात आलं आहे. त्यामुळे खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहिलेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी डांगे यांनी केली आहे. यावेळी बोलताना आमरण उपोषणासाठी बसलेले मनसेचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून चौकशीची मागणी केली आहे. साकेगाव ग्रामपंचायती गैरकारभाराविरोधात मी आज सकाळी दिनांक 16 एप्रिलपासून सकाळी 11 वाजल्यापासून येथे उपोषण चालू केलेले आहे. आमची प्रामुख्याने म्हणजे या व्यवहाराबद्दल, या ग्रामपंचायतच्या गैरकारभाराबद्दल अशी प्रामुख्याने मागणी आहे की यांनी घरकुल आणि शौचालयामध्ये जे गैरव्यवहार केला त्याच्या यादीच या ठिकाणी मी मांडलेली आहे. समजा त्यामध्ये प्रथम यांनी जे घरकुल लाभार्थी निवडलेले आहेत त्यामध्ये पहिले लाभार्थी असे आहेत की पूर्वी यांनी लाभ घेतलेला आहे किंवा यांच्या घरातून प्रत्येकी लाभ घेतलेला आहे. आणि काही लाभधारक असे आहेत की ते पेन्शनधारक आहेत. काही लाभधारक असे आहेत की यांनी पहिले पत्नीच्या नावे घरकुल घेऊन नंतर पतीच्या नावे घेतले. तर काही ग्रामपंचायत सदस्य आहेत यामध्ये लाभ घेणारे, काही ग्रामपंचायत सदस्यांचे नातेवाईक आहेत. या सर्वांनी या ठिकाणी जो गैरव्यवहार केला, या गैरव्यवहारामुळे आणि यांच्या या अशा कृत्यामुळे गावातील खरे लाभधारक वंचित राहिलेले आहेत या योजनेपासून. तसेच शौचालयामध्ये या लोकांनी काही जुने शौचालय आहेत त्याचेच नवीन शौचालय बनवणे दाखवून सरकारची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. तसेच जे नवीन शौचालय ज्यांना दिलेले आहेत, जे लाभधारक आहेत, यांच्याकडून ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी प्रत्येकी संडास मध्ये की प्रत्येकी 3-3 हजार रुपये प्रत्येकी लोकांकडून या लोकांनी घेतलेले आहेत. तर याबाबतची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत.
दरम्यान डांगे यांनी 2 महिन्यापूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती, मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर डांगे यांनी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। दरम्यान या उपोषणामध्ये अनिल पवार, बंडू पाडळे, ज्ञानदेव दुधाळ, मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे, नवनाथ दुधाळ, देविदास तांबे, सुरेश डांगे, सोमनाथ बोर्डे, किशोर सातपुते, शैलेश शिंदे, संतोष बावणे सहभागी झाले होते। तर मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्यासह मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील आपला पाठिंबा या उपोषणाला दिला आहे। तसेच मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे यांनी या उपोषणास मनसेच्या वतीने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे, जनहित कक्ष, जो आमचा कार्यकर्ता लक्ष्मण आसरू डांगे, साकेगाव ग्रामपंचायतमध्ये जो शौचालयाचा आणि घरकुलाचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यासाठी उपोषणाला तहसील कचेरी पातळी येथे बसला आहे आणि त्याच्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्हा पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहोत। संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी। अहमदनगरमध्ये 2 शिवसैनिकांची हत्या झाली होती। त्यानंतर काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हल्ला करून तोडफोड केली। त्यामध्ये अनेकांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली। त्यामध्ये कैलास गिरवले हे होते। दरम्यान 15 एप्रिल रोजी गिरवले यांच्या छातीमध्ये दुखू लागलं। त्यावेळी त्यांना नगर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। अहमदनगर येथील नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांचं सोमवारी रात्री ससून रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान निधन झालंय। कैलास गिरवले यांच्यावरती तणावाच्या वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेत। नगरमध्ये शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांचा गोळीबार करून खून करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी तेथील आमदार तसेच इतरांना अटक केली। या प्रकारानंतर नगर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढून कार्यालयाची तोडफोड करत हल्ला केला होता। या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणणं तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये कैलास गिरवले यांचाही समावेश होता। त्यात त्यांना अटक करण्यात आली होती। 13 एप्रिल रोजी त्यांना नाशिक कारागृहामध्ये नेऊन कोतवाली पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक केली। त्यांना कोर्टामध्ये हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। 15 एप्रिल रोजी त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना प्रथम नगर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलं। त्यानुसार कैलास गिरवले यांना 15 एप्रिल रोजी दुपारी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। ससून रुग्णालयामध्ये कैलास गिरवले यांना दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी काहीही गोंधळ होऊ नये यासाठी बनगार्डन पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे। त्यांचे भाऊ बाबासाहेब गिरवले यांनी पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच कैलास यांचा मृत्यू झालाय असा आरोप केलाय। दरम्यान याबाबत एक तक्रार अर्ज बनगार्डन पोलिसांना देण्यात आलाय। आता हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलंय। तसेच पुण्यामधनं एक पथक देखील तपासासाठी देण्यात आलंय। शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमान, बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलेंट एज्युकेशनसाठी धावपळ नको।
राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यातील कुतळवाडी नजीक चोरमले वस्ती इथे भानामती आणि जादूटोणा करून येथील कुटुंबाचा मानसिक छळ केला जातोय. येथील स्थानिक देवऋषींच्या उपद्व्यापामुळे येथील कुटुंब त्रस्त झालंय. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बारामती तालुक्यामध्ये जादूटोणा आणि भानामती करून मानसिक छळ केला जातोय. बारामती तालुक्यातील कुतळवाडी नजीक चोरमले वस्ती इथे हा प्रकार उजेडात आलाय. येथील धनगर समाजामध्ये एक कुटुंब गेले 2 वर्षांपासून या दहशतीखाली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करण्यात आली आहे. येथील स्थानिक देवऋषींच्या उपद्व्यापामुळे हे कुटुंब त्रस्त झालंय. किरकोळ भांडणाच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेलाय. याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येते. सुपे गावापासून जवळच असलेल्या चोरमले वस्ती इथे देवऋषींनी कशा प्रकारे हा उद्योग केलाय याची एक ध्वनिफीत समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेली शेकडो वर्षांपासून धनगर समाज नेहमीच अशा गोष्टींना महत्त्व देत आलाय. याचा आपल्या कुटुंबावरती विपरीत परिणाम होईल अशी भीती बाळगून तो असतो. या घटनेचा अचूक फायदा उठवत काही देवऋषी यांनी समाजावरती धाक निर्माण केलाय. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून नामदेव खंडू चोरमले यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ग्रामीण भागामधील अशिक्षित समाजाला धार्मिक विधीच्या नावाखाली वेठीस धरण्याचे अनेक प्रकार इथे सतत घडतायत. या घटनेमधील फिर्यादी नामदेव चोरमले कुतळवाडी गावामधील शेत जमीन गट नंबर 776 मध्ये देव ऋषींनी लिंबू, टाचण्या, बाहुली, मडके, खडकीचा पुतळा, उडीद इत्यादी साहित्य संशयास्पदरित्या आणून पुरलं आहे. त्यामुळे चोरमले कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. या प्रकरणास जबाबदार असणारे अनेकांची नावं समोर आली आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये नावांचा उल्लेख करण्यात आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकाराकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता समोर आली आहे. गेले 2 वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. या घटनेबाबत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया नामदेव चोरमले यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली आहे. बोला, मी नामदेव खंडू चोरमले कुतळवाडी चोरमले वस्ती बोलतोय की देवदेव ऋषी आणून असं काय लिंब नारळ काय बी आपल्या वावरात पुरत्यात, घरापाशी पुरत्यात.
हे असं 2-3 वर्षापासून हे प्रकार चालू आहे. तशी दहशत बसते आम्हाला की त्यापासून आपल्याला काय होईल का काय होईल का नाही. पण त्यांचा शब्द आहे की तुझं घर ठेवणारच नाही, उद्ध्वस्तच करणारे घर आम्ही देवदेव ऋषी करू असे ते सारखे म्हणतात. शिवागाळी अशी चालूच आहे, सारखी धमकी की तुला ठेवणार नाही असं तसं त्यांची धमकी चालू आहे. तेव्हा त्यांचं आपल्याला वडगाव पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली. आता काय तक्रार घेतली मला सांगता येणार नाही, पण हा जादूटोणा हा सारखा चालूच आहे आमच्या तिथं. म्हणजे त्यांचा हा बंद व्हायना प्रकार, त्याच्यामुळं आम्हाला ही दहशत बसलेली आहे. तेव्हा आम्हाला न्याय मिळावा हे आपलं सांगणं आहे. त्याच्यामुळं आमच्या मंडळींनी बी अशी दहशत घेतलेली, यांनी काय केले का काय केले काय असं आमचं घर कुटुंब अख्खंच म्हणजे त्याच्या बाबतीत हे झालेलं आहे, असं घाबरून गेलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई चांगली झालीच पाहिजे कडक असं आपलं मागणी. कोण करतंय सगळं प्रकार? या हे करते एक महिला आहे, ते जादूटोणा त्यांचा चालूच आहे. एक लाला हिरामन चोरमले, गुलाब हिरामन चोरमले, आणि ती एक महिला आहे ती ताईबाई दुळा लकडे आणि दुळा मल्हारी लकडे, हे 4 जण आहेत बघा. यांचा प्रकार चालूच आहे. त्यांना आपण हे केलं तर ते म्हणतात तुझं घरच उद्ध्वस्त करायचं, तो याचा नाही तुम्हाला. 17/4/2018 रोजी महादेव खोंडू चोरमले, राहणार चोरमले वस्ती कुतुळवाडी या तक्रारदाराने त्याचे मालकीच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने गाडगे, लिंब, टाचण्या अशा प्रकारचे साहित्य पुरल्याचे त्याला आढळून आल्याने त्याने त्याचे नातेवाईक, त्याचे भाऊ यांना विचारणा केली असता त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केल्याने त्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली असून त्या अनुषंगाने यातील विरोधक यांच्याकडे चौकशी करून आम्ही पुढील कारवाई करत. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. लोणी काळभोर ग्रामपंचायतीनं 14व्या वित्त आयोग आणि ग्रामनिधीमधनं 54 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्यामधनं आठवडे बाजारामध्ये पत्रा शेडच्या उभारणीचं काम सुरू झालंय. लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर यांच्यासह इतर मान्यवरांनी या पत्रा शेड उभारणी आणि स्मशानभूमी परिसरामधील सांडपाणी प्रक्रिया यंत्राची पाहणी केली आहे. तसेच या निधीमधनं मंजूर रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचं शुभारंभ सरपंच यांच्या हस्ते करण्यात आलाय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 3,71,00,000 रुपयांच्या निधीमधनं उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया यंत्र प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. येत्या काही दिवसांमध्ये त्या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या सरपंच वंदना काळभोर यांनी दिली आहे. 14व्या वित्त आयोगाच्या 6,49,900 रुपयांच्या निधीमधनं मंजूर झालेल्या तरवडी रानमळा येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचं भूमिपूजन वंदना काळभोर यांच्या हस्ते करण्यात आलं. आठवडे बाजारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची सोय व्हावी या हेतूनं ग्रामपंचायतीनं 14वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीमधनं एकूण 54 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. आठवडे बाजारामध्ये पत्रा शेडच्या उभारणीचं काम सुरू आहे. दरम्यान सरपंच वंदना काळभोर यांच्यासह इतर मान्यवरांनी आठवडा बाजारामधील पत्रा शेड आणि स्मशानभूमी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया यंत्राची पाहणी केली आहे. महाराष्ट्र राज्य पेयजल योजनेमधनं माळीमळा आणि राजई वस्ती येथील पाणीपुरवठा योजनांचं काम सुरू आहे. त्यासाठी अनुक्रमे 1,51,00,000 आणि 90 लाखांचा निधी मिळाला आहे. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमामधून सुमारे 80 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही सर्व विकास कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. दरम्यान यावेळी सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत काळभोर, ग्रामपंचायतचे सदस्य राजाराम काळभोर, पांडुरंग केसकर, सीमा काळभोर, रेखा काळभोर, सविता लांडगे, अश्विनी गायकवाड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वंदना काळभोर बोलताना म्हणाल्या की गावामधील ओढ्यामधनं वाहणाऱ्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्राची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ओढ्यामधील पाण्याचा योग्य वापर होणार आहे. 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. आठवडे बाजारामध्ये पत्रा शेडच्या उभारणीचं काम सुरू झालंय. बाजार मैदानामधील पत्रा शेडमुळे संत तुकाराम महाराज पालखीमधील वारकऱ्यांना निवासासाठी देखील सोय होणार आहे. प्रामुख्याने या ठिकाणी ग्रामपंचायत निधीमधून 20 लाखाचा या ठिकाणी निधी दिलेला
दिलेला आहे. त्याचबरोबर 14वी ताईपमधून या ठिकाणी 34 लाखाचा निधी दिलेला आहे. खरंच तर आता की या ठिकाणी ग्रामस्थांच्या सोयीनुसार जे व्यापारी वर्ग आहेत, शेतकरी लोक आहेत, त्यांना एवढ्या त्रासामुळे या ठिकाणी खूप त्रास होत होता. या दृष्टीने या ठिकाणी पत्रशेडचे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यापेक्षाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप हाल होत होते. मग सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी निर्णय घेतला की या ठिकाणी पत्र्याची शेड टाकली तर खूप चांगलं काम होईल. आणि त्याचबरोबर पालखी स्थळ या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी त्यावेळेस त्यासाठी वारकऱ्यांसाठी हे निवासस्थान म्हणूनही उपयोगात येणार आहे. ते सर्व हे पाहता की या ठिकाणी STP जो प्लॅन्ट आहे पाण्याचा स्कीमचा तो 4.5 कोटीचा आहे. आणि तो प्लॅन करण्याचा की जे गावामध्ये जे ड्रेनेज लाईनचं घाण पाणी होतं पहिलं त्याच्यामुळे लोकांना त्रास होत होता. पण ते पाणी आता या ठिकाणी प्लॅनच्या दृष्टीने ड्रेनेज लाईन करून या ठिकाणी एका साईडने काढून देण्यात येणार आहे. त्याच्यामुळं जे अशुद्ध पाणी होतं ते शुद्ध पाणी करून गावाच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोगी होईल असं या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीपदादा यांनी या ठिकाणी राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून त्यांच्या सहकार्यावर त्याचबरोबर बाबूराव कासांनी आमदार साहेब यांच्या सहकार्यातून या ठिकाणी ही 4.5 कोटी रुपयाची स्कीम आहे ती प्रथमच या जिल्ह्यामध्ये आमच्या लोणीकर गावामध्ये होत आहे. त्याचबरोबर इतर या ठिकाणी गावठाणामध्ये असतील विकास कामे, रस्ते कामे, त्याचबरोबर पाण्याची जी राईस वस्तीवर या ठिकाणी स्कीम केलेली आहे पाण्याची त्याचबरोबर फुलेनगर या ठिकाणी आहे. वाड्यावरती डांबरीकरण, रस्तेकरण हे जवळजवळ ग्रामपंचायतीमधून आत्ता सध्या पाहता तर 7 ते 8 कोटी रुपयाची विकास कामे स्तरावरती चालू आहेत. आणि आमचा सगळं सरपंच सदस्यांचा मानस आहे की कोणतेही वाड्यावस्ती असतील, गावठाणा असतील की कुठल्याही कामापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि कुठलेही अशाच प्रकारची विकास कामे होत राहणार आहेत. यावेळी प्रशांत काळभोर बोलताना म्हणाले की लोणी काळभोरमध्ये विकास कामांनी जोर धरलाय. माळीमळा, फुलेनगर, राजई वस्ती येथील पाणी पुरवठा योजनांचं काम सुरू आहे. त्यासाठी 1,51,00,000 आणि 90 लाखांचा निधी मिळालाय. या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. गावामधील पाईपलाईनचं काम 70% पूर्ण झालंय. त्यामुळे या दर्जेदार कामांमुळे नागरिकांचं सहकार्य देखील मिळत आहे. माळीमळा, फुलेनगर, राजई वस्ती पाणी पुरवठा ग्राम स्वच्छता समितीच्या वतीने माळीमळा, फुलेनगर येथे 1,51,00,000 रुपयाची व राजई वस्ती येथे 91 लाख रुपयाची 2 पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत लोणी काळभोर व ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या माध्यमातून चालू आहेत. 2 ठिकाणी माळीमळ्यामध्ये 1.5 लाख लिटरची टाकी आणि राईंज वस्तीमध्ये 50,000 लिटरची टाकी पाण्याचे टाके उभे आहेत. पाईपलाईनचं जवळपास 70% काम पूर्ण होत आलेलं आहे. बाकी पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. लोकांना शुद्ध पाणी पुरवठा मिळावा, वाड्यावस्त्यांमध्ये गावठाणाप्रमाणे फिल्टर पाणीचं लोकांना पुरवठा व्हावा या दृष्टीने ग्रामपंचायत लोणी काळभोर व ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या वतीने ही दोन्ही कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता ही कामं प्रगतीपथावर आहेत. ग्रामपंचायतची एकूण कामं आणि या कामांचा लवकरच लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन समारंभ मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा समितीच्या वतीनं आयोजित करण्यात येणार आहे. या चांगल्या दर्जेदार कामाबद्दल नागरिकांचंही वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभतं, मार्गदर्शन लाभतं आणि चांगल्या दर्जाची कामं व्हावीत यासाठी नागरिकांनी वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यावेळी योगेश काळभोर बोलताना म्हणाले की 2015 साली आम्ही ग्रामपंचायतीवरती निवडून आलो. त्यानंतर जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करते. लोणी काळभोरच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. लवकरच अजून चांगल्या योजना गावामध्ये आणून गावाचा विकास करू. लोणी काळभोरला भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न तोही प्रकल्प लवकरच अंमलात आणला जाणार आहे. 2015 निवडणुकीपूर्वी आम्ही ज्यावेळेस लोणी काळभोर ग्रामस्थांना आश्वासनं दिली होती की काही मोठ्या प्रमाणावर आपल्या गावामध्ये विकास करणं अपेक्षित आहे. लोकांची अपेक्षा आमच्याकडनं अशीच होती की आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे सिटीलगत असलेलं गाव शहरासारखं व्हावं, अशा रीतीने आपल्या गावचा विकास व्हावा. म्हणून 2015 नंतर आम्ही ज्यावेळेस सत्तेवरती आलो यानंतर लोणी काळभोरच्या प्रत्येक वाडी वस्ती असेल, गावठाण असेल किंवा प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा एक प्रारूप आराखडा आपण या ठिकाणी तयार केला आणि त्या आराखड्याप्रमाणे आपण या ठिकाणी रस्त्याची असतील कामं, ड्रेनेज लाईनची असतील, बाजारतळ असेल किंवा इतर मोठ्या रस्त्यांना जोडणारे रस्ते असतील किंवा बंधारे असतील, अशा प्रकारची आपण विकासाची कामे या लोणी काळभोर गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेली आहेत. आज या कामांच्या पाहणीच्या निमित्तानं आपण सर्वजण या बाजारतळाची आपण पाहणी करत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे पत्र्याचं शेड या ठिकाणी निवारा आपण या गावामध्ये चांगली नागरी सुविधा निर्माण व्हावी यासाठी आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे
सर्वात मोठा जिल्ह्यात असणारा हा STP ड्रेनेज लाईनचा प्रकल्प आपल्या गावामध्ये आता प्रगतीपथावरती आहे. थोड्याच दिवसामध्ये हा प्रकल्प लोकार्पण होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या या नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आपण या बाजाराचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती खर्च करून मोठ्यात मोठी रोजचा बाजार या ठिकाणी बाजारपेठ भरावी, शेतकऱ्यांना आपला माल याच ठिकाणी विकता यावा, अशा प्रकारची सुविधा आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात आपल्या गावाला भेडसावणारा हा कचऱ्याचा प्रकल्पही आपण थोड्या दिवसामध्ये रुर्बनच्या आराखड्याप्रमाणे या ठिकाणी आपण अंमलात आणणार आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना आपल्या सर्वांचं योगदान आम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचंही मी ग्रामपंचायतीमध्ये मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि अशीच कामं यापुढेही चालू राहतील असा मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सांगलीच्या जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या मार्शल या श्वानाची थाटामध्ये सेवानिवृत्ती. सांगली पोलीस दलातर्फे मार्शलचा जंगी सत्कार. आंबेगाव तालुक्यामध्ये वाढीव वीज बिलामुळे ग्राहक झालेत हैराण. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना बसतोय आर्थिक भुर्दंड. पाथर्डीमध्ये घरकुल आणि शौचालय कामांमध्ये झालाय मोठा गैरव्यवहार. चौकशीच्या मागणीसाठी लक्ष्मण डांगेंचं उपोषण सुरू. आणि बारामती तालुक्यामध्ये जादूटोणा आणि भाणामती करून कुटुंबाचा होतोय मानसिक छळ. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमान बिनधास्त.